तर उत्तर मुंबईत लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांचा सुद्धा रोड शो आयोजित करण्यात आला। पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी बोरिवलीमध्ये रोड शो पार पडला। पियुष गोयल यांच्या रोड शो मध्ये रामदास आठवलेंनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली। तर पियुष गोयल हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला। मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत आठवले साहेब, आज पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी तुम्ही आलो होतो, काय सांगितलं? पियुष गोयल हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे उमेदवार आहेत। नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे आहेत। त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्रिपदं सांभाळलेली आहेत। राज्यसभेचे नेते पदावरती त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वास असणारे असे ते अत्यंत ऍक्टिव्ह मंत्री आहेत। त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिकीट दिलेलं आहे आणि उत्तर मुंबईमध्ये त्यांचं नशीब आजमावण्यासाठी किंवा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये लोकसभेतला एक उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून त्यांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि पियुष गोयल हे 2-2.5 लाखापेक्षा जास्त मताने निवडून येतील। तुम्हाला काय वाटतं किती सीट मुंबईची येणार आहेत? आज जर मुंबईमध्ये आज मेगा रॅली आहे, म्हणजे आज जागी होणार आहे मुंबईची सारी फॅली। आज जागी होणार आहे मुंबईची सारी फॅली, कारण आज नरेंद्र मोदींची मुंबईमध्ये आहे महारॅली। तर ही महारॅली जी मुंबईमध्ये आहे त्यामुळे मुंबईच्या 6च्या 6 सीट निवडून येतील। कॅमेरामॅन खंडूसा, गोविंद ठाकूर, TV9।